बोल ना भाऊ. काय नाही भाऊ, आहे घरीच बसली. संध्याकाळी जाऊन ये यार तुझ्या यार, पण पैसे नाही बरं का माझ्याकडे. खर्च तू करीत असला तर बोलव. इथं येस खायला पैसे 20 रुपये नाही तर चाललाय इकडं. मी येईन लवकर आणि निघायला. बर बर फोन तर कर. कोणाचा फोन आहे? येतो ना म्हणा म्हण ना. पुढे येतो येड्या, पैसे नाही इथे रुपये बी. त्याच्याकडे नाहीत काय? सध्या अवस्था बेकार झाली. आणि मग कायला बोली त्याच्या कांदे चालले 7 आणि 8 रुपये, सगळं वाटलं झालं तुला. कांद्याने तर केला बाबा सगळा वांदा. बेकारी झाली. इथं कुत्र आल काय ना त्या कांद्यानी. बेकारी झाली. बरं काय चाललंय? आता काय सांगावं तुला, आता काय चाललंय? ए आरती ना ना, हा? आता हे शेतीचं तर डोक्याला एक खुराक नाही. ती जाऊ दे, त्या कांद्याचे काय पैसे व्हायना आणि काय त्याच्यावर काय चर्चा करतो. शेजार नाही मिळलं का आपलं जनच येडे का म्हणलं. मी येलं पण मला जरा नाना शंका आहे लागा. काय रे अरे त्याला ते पैसे किती भेटले त्याच्या बायकोला? किती? पहिलं मग किती म्हणलं काय ना बाबा, ती मला वाटतं मला बाबा ऐकून 20 लाख रुपये त्याच्या बायकोला भेटले. हे कळालं नाही. बरं मला सांग, त्याचं काय दुखलं कुठं का काय? तू आजारी बिजारी होता का? काहीच नव्हतं. काहीच नव्हतं का? दवाखान्यात सुद्धा ऍडमिट नव्हता? कधी मग 10 रुपयाचं एवढं. अरे प्यायला पेव लाग सगळे जग दुनिया पितीन काय? तू एकटाच पेत होता काय? तो बी कधी मध्ये पेत होता? तुला काय वेगळं म्हणायचं काय? अरे मला जरा शंका आहे. मारलं काय? मला तर वाटतं बाबा तसं. तुला काय वाटतं? पण मी काय कोणाला म्हणलो ना रे बाबा. मी रानात आलतो म्हणून म्हणलं चला पैशासाठी ना. लोक काय करते बाबा, असं नाही काय घेणं. अरे मला एक सांग, कधी मध्ये पिणारा माणूस टापकोणी कसं काय जाईन? पैशासाठी पोरगा बापाला जीवच मारून टाकतो. अरे पण याच्या माग कारण आहे लागा. पैशा पायी ना बहीण भावाची वावर घेतली. हा, पैशासाठी आज एवढी मोठी दुश्मनी वाढली. अरे नाते गोती तुटायला लागली पार. राहिलंच नाही. पैसा आहे तर सगळं आहे. पैसा म्हणजे जगातला सगळ्यात मेन पॉइंट झालाय आता. अति उत्तम तेवढा. पैशा पुढे बायको नवरेच नाही बोल. अरे नाहीच. अरे उद्या जर आपल्या बायकाला सांगितलं मला नवऱ्याजवळ पैसे नसू ते बायको निघून जाईल. जाणार लय वेळा. तिला मनभर म्हणा माझ्याकडे रुपया राहिलेला नाही. म्हणजे 100% माझ्या अंदाजाने 10% बाया अशा असते की बा पैसा असून पैसा असून निघून जाईल. तेवढं आहे. पण ती झालंय काय तुला सांगतो काहीतरी त्याचं ती काय केलं होतं काय बाबा. आपल्याला काय माहित काय केलं. ती करतेच मग ते म्हणले 20 लाख रुपये त्याला भेटले म्हणजे काय खेळ होईल. अरे ही बाई कशी बी त्याच्या या जाऊ जगन ना माग. आपल्या घरी बाबा हाताने. पण मला या कळत भाऊ माझ्या हिशोबाने हे असलं काय ती करतात ना 10-20 लाखाचं पुढे ती इमावत येऊन दुनिया करण हे आपल्याला नको बा. कवा मरण तवा मरू. काय म्हणणं आहे तुम्ही? मग आता काय करायचं? जाऊ दे मरू दे. जाऊ त्याचं काय करायचं आपल्याला? त्यांचे ते बघतील मग. 20 लाख मिळणार ती नवरा मर ही उलट आपल्या वस्तीवर सगळ्या बोबाटा झालाय. त्याला विम्याचे पैसे एवढे मिळाले. उलट बाया आता मागे लागते हात पाय धुवून विमा काढा विमा काढा विमा काढा. व्हायला तसं बी व्हायला खरं तिला भेटले म्हणले बाया नाही म्हणा आपल्याला बी काढा. बस खांद्यावर नाही बा आपण नाही काढणार झालं. आपण मी डायरेक्ट मला जर म्हणलं ना म्हणजे बाबा आपल्याला नाही जमणार. नावच नाही घ्यायचं. काय पडले त्याच्या वाजून? त्याच्यापेक्षा त्या शेतीचा विमा उतरलेला परवडला बाबा. असं पीक फेल गेलं तर निदान ती पैसे तरी देते. मग का मग तू का मग गणगणित बसलाय? काय नाही बसलो जायचं ती येते ना. कोण मंडळी पुढे बाहेर चाललात काय? नगर जायचं जरा. हा नगर काय करतो? नगर जायचं जरा काम येते. असं का? आवरलंय मा. आवरले का? चालायची काय? चला ना चल मग जाऊन जाऊन येऊ. तुम्ही पार यार बोल राहिले आज काय झाले? काय नाही बसलो निवांत. बसलं म्हणजे जोडीदाराला जोडीदार भेटले. गप्पा जप्पा होत्यातच ना. चला जायचं नाही का? तुमची तर काय मज गडबड आहे. मग आमच्या इकडे असंच काय ऑफिसचं काम आहे काय तुम्हाला एवढं? थोडं काम आहे बँकेचं. काय वजन काय काम? बँकेचं आहे? तुम्ही म्हणले बँकेचं काय ती पैसे पाणी येते का तुम्हाला का मी येऊ? काय? म्हणजे पैसे काय गोणी पिणी भरून आणायची असली तर नाही, म्हणलं नाही, नको पैशाचं परत. नाही. जा तिला काहीतरी माझ्यासंग वैयक्तिक बोलायचं. असं आहे काय? त्यामुळे ती लाथ- हा बरं काय अडचण आली मला फोन कर. फोन करत असेल. नाही गोणी उचलली तुम्हाला तर मी आणीन. हा निघा. चल, नान जाऊ का मग? हा, जा मग काय. काय हो काय लोकांच्या समोर मला काही पण बोलायला लावितात. कायला काय मग बडबड का? तू यायला कोणी सांगितलं तुला इथं? यायला कोणी सांगितलं? मग आपल्याला घाण खोडे एखादा माणूस भेटायला आला का काहीतरी असं वाटतं काहीतरी लफडे लुफड्याचे का लगेच तोंड घेऊन. मग बरोबर आहे. काय लक्ष ठेवावं लागत तुमच्यावर. काय लक्ष ठेवा? मी पळून चाललोय. बरं मी काय म्हणते, हा बोल. ती जाळ झाला तिकडे. हा बोल. ऐका ना, हा. ते तारीस नवरा मेला. कोणची तारीख? आपल्या हा तीच नवरा मेला नाही का आता? मिळाला. हा काय मग तिला पैसे भेटलेत. भेटू दे मरू दे. 3 टप्पे भेटणार आहेत. तुला काय करायची तिला? अहो, आता 20 भेटलेत.
परत अजून 2 टप्पे भेटणार आहेत. बरं जाऊ टप्पे भेटू नाही टप्प्याच्या याच्या गावात जाऊ तुला काय अहो येतात का आपण बी खोलून मग विमा कोणाचा तुमचा. मला गाडी विमा खाऊ जिथं पण मारती मला विमा खाऊ. कोण मारणार आहे तुम्ही लगेच आणि- खोलून तर ठेवू म्हणजे जर बाय चान्स जर तुमचा प्लॅन जर झाला तू काढू ना तू मेली तर मला बायकाला भेटते. नसते देत गडी माणसाला देत असतात. बायका काय नोकरीला आहे का? मला नाही काढायची अहो तुमच्या नावावर शेती आहे. मला विमा काढायची नाही अहो ऐका ना काय? जर तुमचा प्लॅन जर झाला मारायचा हा. तर मग फायदा होईल. का ठरवलं टोळ नाही ना आईचे टंगडे तो वाला नो 10 वेळा सांगतो मला काढायचं नाही म्हणत ती म्हणत तुमचा प्लॅन मग मला जिथं पण मारून टाक. अहो म्हणजे मी नाही मारणार. तुमचा प्लॅन जर झाला मारायचा तर मला अरे पण मी कायला मारू अहो मरू नका पण मग काढून ठेवू ना. मला नाही काढ हे. अहो ती शेप असते जर तुम्हाला जर बरं वाईट जर झालं मला कोण बघत जागा बरं मला. अरे तो झाड होऊन ना मरण तुझ्या घालून नदीत मग काल बरं वाईट करते जिथं पण अहो पण मी काय मरू तुझी काढ मग मला काय माहिती तुम्हाला नाही मारीत फक्त विमा काढायचं म्हणली. मला नाही काढायची विमा अहो काढू ना. नाही काढायची मग अहो काढू ना. नाही काढत मला नाही काढल्या बांधून काढीन म्हणजे म्हणजे विमावाल्याला बोलवीन आणि तुम्हाला बांधीन आणि मग काढीन. तू जा घरात तुपलं काम करून घे काढायचं ना नाही नाही विमा. तिला मिळाले तर आपल्याला काय अहो येडेत का करायचं तुम्ही तिचा नवरा मेला मग तिला किती फायदा झाला मग आणि जर बाय चान्स तुम्ही जर मेले मला काय फायदा होणार आहे. घरातून पैसे घ्यावे लागतील तुम्हाला. मग तू मारायची वाट बघती का तुला मारायचंय का मला मी कशाला मारू आणि मग काय गरज पडली म्हणजे आपल्याला जर तुमचा प्लॅन जर ठरला माराय बिरायचा अरे पण मी असं कसं बरोबर प्लॅन करून मग नाही मारणार का? येतो हिला मारायचा संबंधच काय येतो मी बस मारू का नाही म्हणजे प्लॅन नाही का तसा काय तुमचा माराय बिरायचा? नाही फाशी घेतो उद्याच्या नको आता मला विमा काढू द्या मग द्या. तुला काही लाज बीज आहे की नाही थोडीफार झालाय माणसा संग काय बोलावं का नाही. तू असा होती तिकडे आईला इमेन एक डोक्याची वाईटगवाडी केली का म्हणता मग सीन नाही ते सीन झालाय पण त्याच्या आईला वाला ना पुढून बुद्धी आली कोणाला पैसे मिळाले आणि काय झाले आणि काय नाही. नमस्कार. नमस्कार आम्ही EMI एजंट LIC तुमच्या मिसेसने फोन केलता हा विमा उतरायचा नाही. आमचे मिस तुमचे मिसेस हा तुमची मिसेस. ए बाबा मला नाही उतरायची विमा फिमा जा तुम्ही निघा इथून अहो आम्ही इतक्या लांब आलो. आपण मला उतरायचंच नाही असं कसं काय बोलता साहेब? मला उतरायचंच नाही मला आम्हाला तुमचं फोन आला होता. ते फोन गेला खात्यात कोणी करणार तुम्ही कुठं आमच्या घरी बोंबलत चालले नाही असं नाही. अहो स्कीम चालू आहे. कसली स्कीम म्हण फिल्म जाऊन तिकडे खात्यात घाल स्कीम नेऊन लाख खरं 20 लाख भेट. इथं तुमच्या इम्या पायी बायका लागल्या नवऱ्याला जीवच मारायला आणि तुमची इमा चालली तिकडे असं कुठं. काय बोलता तुम्ही? ऐका ना 2 कोटीचा विमा आहे. अहो मॅडम मेल्यावर काय ते 10व्या 13ला वापरायचा का अहो मुलाला फायदा होईल मिसेसला फायदा होईल. अहो इथं माणूस आज भरायचा आणि उद्या ते मेल्यावर सगळ्यांचा फायदा होण्यापेक्षा सगळे भिकायला लागले तरी चालते नाही, असं नका बोलू साहेब तुम्ही. हे चुकीचे तुमची एक नंबर चुकीची भावना आहे. येते अहो मागचं कल्याण करून जा ना थोडेसे. आता काय कल्याण करायचं आपण काय बोलतोय ते त्यांना कळणार. हा तेच ना. नाही तुम्ही जात तू आम्हाला नाही नाही आम्हाला बोलवलं तोपर्यंत आहे ना तुमच्या मिसेस. तुम्ही निघा आता काही दोन का घालू खुर्ची तुमच्या अहो, असं काय करता? मला विमा फिमा करत नाही काय आयडी- अहो आमचे साहेब आहे. साहेब गेले खात्यात आणि कोण तुम्ही आले कोण आले कोण आले काय आले तुम्ही कॉल केला होता ना. हा ते विमा आले तुम्हीचे काय? हा. अहो मी बोलायला का विमावाल्याला कोणी मी काय आला विमावाल्याला तुम्ही शांत व्हा तुमचं ए, सोबत. निघा तुम्ही इथून अहो, साहेब बसा. नाही, विमा फिमा नाही काढायचा नाही. विमा काढायचा नाही काढायची विमा तुम्हाला म्हणले नाही काढायची विमा 2 कोटीचा विमा आहे. अहो मॅडम स्कीम चालू आहे. काय झालंय माहिती का तुम्हाला खरं सांगू का काय आलंय आमच्या यांचा आहे ना पिऊन पिऊन लिव्हर खराब झालाय म्हणून मला वाटलं विमा कोणाचं पिऊन अरे, पिऊन हे- liver खराब झालं साहेब तुम्ही चांगली माणसं आहेत सुशिक्षित माणसं आहेत राव असं काय करताय हा? चांगलं सांगत होते चला तुम्ही अहो, निघा. अहो, काय आहे, काय? एक तुला मिनिट. गोडी सांगतो मला विमा काढायचा नाही तुला गोडी सांगू एका चला. बाबतीत. सांगितलं ना विमा तुला काढायचा. गोडी सांगतो विमा काढायचा. नाही काय फोडून टाकीन नाही बोला. नाही काढायचं मला विमा काय विमा काढायचा? मला नाही काढायचं काढायचा. तुला काय नाही करायचं करून घे. काढायचा. हा, नाही काढायचं नाही काढायचं ना. हा, नाही काढायचं, काढायचं थांबा. नाही काढायचं काढायचंय. मला नाही काढायचं काढायचंय नाही, म्हणजे- तुमच्या नाही, आवाजात काढायचं. सुद्धा आम्हाला काय गरज नाही नाही, नाही, तिची. हा, निघा मग तुम्ही हा? निघा नाही नाही थांबव काढायचंय नाही नाही कोणाला नाही काढायचं निघा तुम्ही जा कोणाला नाही काढायचा विमाच घ्यायचा नाही मला काढायचाय मला विमा नको तुमचा विमा काढायचा मला काहीच नाही हो करायचं चला सर. विमा त्या काढायचा माणसाला म्हणजे दम लागलाय तुम्ही जा मी अटक घेऊन तुमच्या केस कर ना मला अटक आला नाही. थांब, थांब. काय आलं हे काय बळजबरी बसायचं हे काय बळजबरी इथं बसा. हे असं काय अरे बस म्हणजे बस बापरे. हे काय बळजबरी बसा खाली
खाली खाली बसा, मी बसा. वरिष्ठ अधिकारी. वरिष्ठ अधिकारी काय खाली खाली बसा. मी सांगितलं नाही विमा काढायचंय म्हणून. बसा तिथं. मॅडम वर तुम्हाला बोलायचं म्हटलं होतं- तुम्हाला कळत नाही काय? तुम्हाला म्हटलं होतं मी चौकशी. काढा विमा माझा लवकर. माझ्याकडे पैसेच नाही. माझा आहे ना. आहे हा. दे मग. आला पैसे इथपासून राहायचा लवकर ते विमा काढायचा मायावाला. मी पैसे घेऊन येऊ सर ह्या माणसाला जर जाऊन दिलं संध्याकाळी फाशीची. पैसे आणा तुम्ही. अरे तुम्ही का लोकांच्या मुळा उठले, नवरे मारत्यान बाया, तुम्ही निघा ना बाबा इथून. मॅडम अरे पण गेले तरी मार खावा लागेल आता. चला आता पटकन. आता गेले तरी मार खावा लागेल. बसा गपचीप. अहो खाली बसा, मार खावा लागेल. तुम्हाला माहित नाही अख्खं गाव नीट केलंय तिने. आले आले पळतच आले. किती द्यायचे असतात विमाला? किती हजार? सर्च करा मॅडम. सर्च करते मी. हा मला सांगा. काय मला नाही काढायची मा. नवऱ्याचीच नावावर निघत असते ना. हा नवऱ्याची. बायकोच्या नाही निघत. नाही नाही नोमिनी म्हणून बायको असते. नॉमिनी म्हणजे मी वारसदार. वारिसदार आहे मी तुमचा. पहिली केस भेटली बरं का मॅडम आपल्याला. हे पहा 2 लाखाला 36,000. 36,000 द्या. 2 कोटीला 36,000. 36,000 द्या तुम्हाला 2 कोटी येतील तुमचे. 36,000 रुपये द्यायचे फक्त. 36,000 2 कोटी येतात. येडेत काय? टेबल कुठला अरे नवरा मेल्यावर येते, लगेच नाही येत. तुम्ही एक दिवसासाठी मारा ना. एक दिवसासाठी ही का बाया डोक्यात लागली का एक दिवसासाठी चाललंय मारायला? काहीच कळा नाही. ती अरे बाबा तुम्ही जा बाबांनो, का डोक्याची मंडाई करता गेल्या? दादागिरी करू राहिले, हो, दादागिरी नाही करू राहिले. नाही, नाही. हे धरा पैसे धरा. द्या पैसे. म्हणे इकडे पैसे नाही भरायची. नाही, नाही. विमा काढायचाय मला. नाही 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 भरायची इमा. चल विमा काढायचाय नाही म्हणलं ना. नाही इमा नाही घ्यायची. विमा काढायचा ना. नाही घ्यायची. काय आहे सर चला आपलं. नाही घ्यायची मला इमा. काढायचाय बरं का. नाही घ्यायची. मी सांगितलंय नाही काढायचा. काढायचा. ए, थांबा थांबा इथं. इथं थांब. चला मॅडम चला. आले सर. विमा काढायचा तिथं बस. हो मॅडम चला. मॅडम नाही नाही. मॅडम तिथं बस. हो चला. हे बाय तुम्ही तिथं बसा. आमची दादागिरी केली तर मी पोलीस स्टेशनला फोन जा पोलीस स्टेशन नाही ना. विमा काढायचाय. इथं मला सांगा ते विमा काढा. तुम्ही विमा काढायला आले काही नाही. तुमच्या भांडणाला पैसे दे. द्या लवकर. द्या लवकर. नवरा नको म्हणतात ह्या बाईचं काय चालू आहे. आम्हाला काय तेवढेच काम आहेत का? पहिली चौकशी करीता मॅडम, नंतर बोलू का तेच ना. ऑफिसला चौकशी करीन. बरोबर आहे. 36,000 रुपये येत. आहेत ना बरोबर. सर हे घ्या. झालं अजून काय राहिलं आता? सही राहिली. सर पेन द्या. सही नाही करणार. आ? 1 मिनिट. ओय, ओय, बाबा. ये काय? बाबा. गपचूप थांबा. काय मी सही नाही करणार. 36,000. हं. सही करा. नाही करायची मला सही. सही करा नाही तर मी अंगठा तोडीन आणि ती अंगठा तिथे येईल. 3 सह्या आहेत. तोडून काढता येतं मला. तोडून ह्या हाताला पण आहे. वारस हा. हक्कात तुमची आणि यांच्या 2 साई. हा द्या लवकर सही. हम्म. 3च सह्या आहेत. सही द्या. सही द्या. आमच्या इकडे हळू नाही जमत साहेब. इथं 2 घ्या. इथं त्यांचे एक घ्या वारस हक्काचे. द्यावं लागते का मे बी? हा मग द्या इकडे. मॅडम इथं ती गेल्यानंतर नंतर कोण आहे वारस? अजून एक घ्या त्यांची. थांबा अजून एक घ्या ना. इथं करा. ठीक आहे, तुम्हाला पावती येऊन नाही. हं. हा का? हो. आणि मग आता किती दिवसात माणूस मिळाल्यावर भेटत आहेत पैसे? आधी माणूस तर मरू द्या ना मग म्हणजे भेटेल. किती दिवसात भरावं लागतं? उद्या म्हटलं तरी भेटतील. हा हा बरं या एप्रिल मग. टाकतो आम्ही. हा हा या तुम्ही मग. एप्रिल टाकतो. हा झालं ना माझं काम? हो झाल्यानंतर मी कॉल करते. हा हा ओके चालतंय. फोन चला करा. सर. 2 तासाच्या आत. आणि असे दांडे बिंडे घेऊन असे कोणाला अहो, पण मग काही आमचा करू. नवरा ऐकत नाही तुम्हाला नाही कळत. नाही, मग हे आमच्या अंगावर योग्य कुठे आहे. हा हे बरोबर नाही तुमचं. तसं तुम्ही विमा खोलला नसता ना आमचा. हा तेवढं पण आहे. चला सर. जावा. जबरदस्तीने विमा खोललाय. काय म्हणणं आहे तुमचं? काय करा रोग झालता काय दलिंदर माणसा लगेच मरणार होती काय तुम्ही? हा आता मला थांबा, ते मॅडम काय म्हणते मला बघू द्या. थांबा, थांबा. आता जर मी हिला काय म्हणलं ती जीव मारलं तर मला बेकारी. पैसे नाही ना घेतले याच्यातून? नाही नाही काय असं काय थोबड करून ठेवलंय कुठं काय आलंय? आणि मग असं कुणी मेल्यावानी घरातलं
काय? तारीचा नवरा मिळाला आपली कोण कोण मिळाले अजून काय नाही मारत त्यांना अजून 1-2 दिवसात हा, जातो आता. कुठं घरात का आला काय नाही आता कुठं काय अजिबात कुठं हालायचं नाही इथून अजिबात नाही. हा आता जर मी येड्यावानी केलं हिला हिच्यावर धावलो तर ही मला जीव मारीन टाकीन 2 कोटीसाठी. हिचा भरोसाच नाही. हिला अजिबात अक्कल नाही. हिच्या मेंदूत पाणी झाले त्याच्यामुळे हिची गॅरंटी नाही. आईला आता काय करावं थिट्या कुठं गेला काय काय कळणार नेमकी तिच्या आईला वाला काही तपासायला लागा नाही. याचं जायची म्हणला पार्टीला कायची पार्टी नाही कुर्टी नाही काहीच नाही काहीच नाही. आईला अवघड झाली. हे ना ना अरे काय लय गणगणित बसलाय. काय गणगणित इतक्या वेळ यायचं तर इतक्या वेळ मेला तिकडे कुठं अरे इतक्या वेळ म्हणजे आता काय तुला बोलू माहिती पुन्हा? आहे काय धिंगाणा झालाय. काय झालं हाणून मारून बाहेर इमा काढ इमाच काढला ना हा मग काढू दे की, काय फरक पडत होते मग काय कुंकडचा ग्रह कुंकड नेऊन नाही जमत. आता ते आपलं बोलणं जरा तुला म्हणलं नव्हतं होय, त्याला मला थोडी शंका आहे. आता ही शंका कशी ही शंका कुंकडचं कुंकड नेऊन घालीन त्याचा पत्याच नाही. तो यापासून गेलो आणि बायको म्हणली आपला इमाच काढायचं. पण ते असं झालं तिला म्हणलं काढायची ना काढतोय नावचा. पण ते सगळ्या कुटुंबासाठीच असतं. दोन्ही नवरा बाई बसतात त्याच्यात. उद्या दुखलं बारणं काही जरी आलं ना अरे 8-8 दिवस ऍडमिट केलं तरी बिल नाही येत आपल्याला म्हणे. त्याच्यात काय बिलाचं त्याचा नाही संबंध काही. हा देते तर हे इमा दुसरा आहे. कसला आहे तो आता ही माणूस मेल्यावर पैसे मिळणार माणूस वेळेला मिळणार आहे तो. हा. अरे पण काय कारण बिगर माणसं मारा त्यांना. मागचं बोल अरे पण असू दे ना जिथं कोणी मेलं वज वाहून बोल ते कोलं जाऊ दे काही जाऊ दे. वैशव अरे बाहेर आहे ना हे पण त्या बडीचं काय करायचं मग जायचं ना बर्थडेला. पार्टी तर आहे ना. आता काय माय बायको म्हणून तू पुढं जा मर मी आला तरी मला अरे पैसे नाही लागा एवढं काय काय म्हणत सगळे माणूस कुठं अरे माम चाललो पार्टीला जरा. जा ना मग पार्टीला आता काय आता तू कुठं लावशील ना ते जोडीदाराचं तिच्या डोक्यात गेली ती कव्हा नवरा मरण मला 2 कोटी अहो. काय वाले डोक्यात घेता राहतो तुम्ही असले तुम्हाला अक्कल आहे का काय अहो विमा दोघांचा पण असतो एकाचा नसतो. बघ आहे का मी तुला काय म्हणलं मी तुमच्या एकट्याचा नाही काढला आपण दोघांनी सह्या केल्या ना. हा मग तो हे झालं शिकले तेवढे मेंटल आहेत का शिकल्याला काय फायदा बिदा आहे का नाही. मेंदू वापरीत जा जरा. ए, मी आता तुला काय म्हणलं बायकोच्या विमा नावावर केला दोघांचा बी असतो पण ती दोघं एकट्याचा असते. नसतो. मग गेले आता आपल्या दोघांचं बी आपल्या दोघांचा बी मग तू मेली तर मला मिळणार असं काही नसतं. मग पागल माणसा आता काय झालं पागल अहो वहिनी काय ते मरायसाठी जीव करावं लागलं मारायसाठीच विमा नाही करावा लागत. मग विम्याचं काम असं असतं आपण हप्ते भरले तर चांगलंच आहे उलट. हम्म. आता माणूस जर बाय चान्स हातपाय मोडत तरी त्या माणसाला सहायता मिळते आणि मग सायला काय मिळते दवाखाना फ्री होतो. हा घरच्यांना अजून हे भेटत काय बोलतात त्याला त्यांची सर्व्हिस भेटती काय असेल ते पैसे बिशे काय भेटतात. मग तू काय म्हणली तू मागाशी म्हणली तू मर मला 2 कोटी अहो, मिळणार. अरे मग- मग मी आता तुम्हाला काय करू तुम्ही जर का ते विमा काढायला होच म्हणे ना मला बी वाटत आहे लावलं वेळ वाट आहे का बारीक यांनी- वाट आहे का? तुम्हाला वाचता लिहिता येत नाही का तुला तेव्हा? तुला का म्हणून तसं म्हणलं माहिती मग 5 शिकलेल्या माणसाला वाचता बरं लिहायचं. 5 शिकलेत ना पण थोडासा मेंदू तरी वापरायचा ना. मग तू 12वी एवढं गावाचं शिकली काम करतात. तू 12वी शिकले तुला एवढं मी तू पाहिजे होता अरे नवऱ्याला तुला तुला सांगायचं. तुला आहे ना समजून सांगा तुम्ही समजून तिथं दांडीने आणून विमा करून घेतला दांडीने हा नवऱ्याला विचार तिला अहो तुम्ही त्या अहो, आईच्या साहेब आहे ना तिथे हा. साहेबाची का जिरा आईला हप्त्याला येते का तुमच्या घरी ती पुन्हा? अहो पण तुम्ही सांगा पण विमा काढणं म्हणजे काय गुन्हा नाही, नाहीये नाही. उलट चांगलंय. मला काय हा ना, होत बघा ना. आणि सगळं आज त्याच बाईच्या आज तारीचा ऐक ना, नवरा मिळाला. आपण असं म्हणतो बरं का काय झालं असं ते तसं काहीच झालेलं नाही. त्याचा मेन प्रॉब्लेम ते अटॅकने गेला बरं हा, का हा, हा. तसलं काय नाही हा, लोकं बरोबर काही आहे. मग म्हणतात. चला, आता काय होतं? पैशा करता मारला असेल लोकांच्या भूमिका इतक्या नाही घाण करता येत येतात. होत अहो तसं. आता तारीचा नवरा मिळाला तारी लहान लहान लेकर 20 लाख रुपये भेटले 20 लाख नाही अजून 3 टप्पे यायचे. वा. 50-60 लाख मिळाल्यावर तिला गरज नाही ना कोणाची आज तुम्ही मला आणि- सांगा तिचे बारीक बारीक लेकर आहे आज ती कुठं उन्हात दारात कामा जायची बरोबर लेकर आहे. टाकून ज्या टायमाला हा? तरुणपणात जरी नवरा गेला एखाद्याचा नवऱ्याने त्या टाइमला कमवलं नाही बँक बॅलन्स साठून ठेवलं काहीच नाही नाही. निदान विम्याचे तरी पैसे काम येतात ना तिला. अहो, आज कशी बी लेकर बाळ लहानाची मोठी होती आणि काय अडचण राहिली तिला एवढे पैसे मग? जोख काय आणि मग तसं काय तुम्हाला वाटलं मला नाही? भाऊ, मी रोज मार खातोय त्याच्यामुळे म्हणलं टाकीन मारून पैसे ते काय आ- तुमची अक्कल गेली का? अरे असा डोस दिला असेल तुला तू कशी बघू मला त्याचा भरोसा अहो, नाही. पण मी तुम्हाला का तू मारू? येतो का नाही हा. मग त्याच्यामुळे त्यांना वाटलं असेल मोकारी म्हणायचं जाऊ दे आता अहो, मिळालं तर मला पैसे पण ते भेटतील. ऐकून घ्यायचं तिथेच नव्हते त्याला मग ऐकून काय रे? घ्यायचं नव्हतं. मी समजून सांगायचा प्रयत्न करते ते ऐकायला अरे तयार नाही. रोज मार खाऊन
निबार कांसा कवळ्या कांसाचं निबार कणीच झालंय. आणि मग कवर राहतं तरी खायचं. डांगर झाले, कुठून कवळा आहे? कशाने तुम्हाला वहिनी, डांगर हो. म्हणतो रे आजूक? त्याची- हा. किती पुरी बाया पटुरी आता पाठवलं. मला डांगर म्हणते. नाही पाठवलं. नाही विमा काढलेला आहे. त्या याच्यावर जायचं मला हा, तो आपलं नाद नको करू. विमा काढलेला आहे. महाविनाश लाईन 1.5 एकर बसून आता तेच आहे. मग आईला तुम्ही काय कमी नको घेऊ, चलू दे राटा कवर रवी. मोबाईल मध्ये आज 20 पोरींचे नंबर येते. आहेत आहेत जाऊ दे काय आला ती मोकार नको पण वाढू. घरात तुम्ही अरे एवढं मोठं घर असताना तुला काय पडलंय दुसरीकडे घर बांधायची. तुम्ही बड्डेला जायचं असेल गुढीत जा, नाही तर उगाच नाही, मी घरात बड्डेला जायचंय. हे कर ना. गैरसमज वहिनी याचा काय झाला माहिती तुका का? छमछमलं ऐका जायचं ना. आम्हाला. काय आखरीचा भाग आता नाही. मला काय माहिती कुठं चाललंय? ही बाया कुठून माझ्या नशिबात पडली दरिंद्री वाहनाची कोणाला माहिती राव. तसं तर- हा, वाटलं झालं राव. पुऱ्या आयुष्याची बरबादी झाली राव. तसं तरी तुला झंड माहिती झाली झालं. माहिती. झंड जिंदगी काय म्हणते त्याला ती. ती हँग झाली हँग हँग म्हण झँड कुठून म्हणतो काही बी हँग झाली म्हण की. अरे पागल माणसा नो जा बड्डेला वा. वहिनी तसा नाही गैरसमज झाला त्याचा विम्याचा. काय झालं त्या पारोला तेवढे पैसे भेटले का? ते पैसे काय घ्या दे ना ते पैसे. कशाला लागतात तुम्हाला पैसे? बरं का? हो ते पारोचं तसं झालं. ते मालक वारला का हा. ते आम्ही दोघच बसलो होतो. त्याला म्हणलं ही आम्ही बातमी गोळा सहज करा. शंका काढली. शंका आमच्या काढली, लोकांना तर ती जरा अंगलट आली अहो, आणि तुम्ही शंकेचा काय विषय नाही. त्याचा आता लय गैरफायदा तुम्ही फायदा विचार घेतला. करून घ्या. आता तुम्ही विचार करा पारीचे लेकर बारीक बारीक आता पुढे कामाला जाईल. नाही नाही नाही, आता ती झालं. ये चला. ना दादा तिला. बरं, एक चला काम, आपलं जाऊ. आम्ही येतो बड्डे येऊन हा, या. चल आणि तसं काय ना काय नाना काय होतं काही लय गैरसमज कुंकडचे कुंकड नाही. भरोसाच काय पैसे द्या नाही. का? हा? पैसे निघता का? पैसे नाही. मग रट्ट पाडतात का काय? भाकरी काल आजपासून बंद कर. मला काय जेवायची नाही. चहा कॉफी दूध बिस्किट देत जाते. ती वेळ आली तर मला त्यात घालून मारायला दोन द्यायची. मिनिटं, 2 मिनिटं. काय झालं? पैसे घे चल हे परत लावतात का नाही? नाही, पण ती जाऊ दे परत गेल्यावर तारच होईल. काय करायचे? याला काय म्हणतात? हा द्या ना, आहे ना? नाही, नाही, तुम्ही का काय आणलंय म्हणतात? ही दात वाकरायचंय का? अहो दिसत नाही का? अहो, काय रावली काय हे दाखविता? घरी नको यायला आता. तुमच्या घरी यावा का नाही? अरे पागल माणसा जा, नाही काही करत जा. होयच. ही बाई चाकू दाखवतोय नवरा तर थार थरा कापतोय. काय यांचा परपंच आहे भाऊ. अवघड गड्या आपलं जरा बरं आहे माती जाऊ यांच्या नको लई नाद लागाय. काय झालं? काय नाही